सेवा सुविधा ना हक्काचं घर, त्यांची तिसरी पिढी स्मशानातच। मृत्यूनंतर त्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडणारी जवळपास 8 कुटुंबे सोलापूर शहरात राहतात। या कुटुंबांपैकी एका कुटुंबाचे काही अंशी पुनर्वसन झाले, तर उर्वरित कुटुंबांना ना सेवा सुविधा ना हक्काचं घर, शैक्षणिक, उद्योग आणि शेती व्यवसाय लाभलेल्या सोलापूर शहरात बहुतांश स्मशानभूमीत 1-2 कुटुंबे देखभालीचं काम पाहतायत। मात्र ही कुटुंबे दुर्लक्षित राहिली आहेत। या कुटुंबांपैकी काहींची घरं ही स्मशानभूमीत आहेत, तर काहींची बाहेर भिंतीलगत। शहराची हद्दवाढ 1 मे 1993 साली झाली। 11 गावं महानगरपालिकेच्या अंतर्गत आली। तेथून या गावांची नगरं झाली, मात्र त्यांची आता सुधारणा होत आहे। या शहरात जवळपास 18 स्मशानभूमी असून तुळजापूर नाका, पद्मशाली पुणा नाका, मोदी, कुमठे अशा 6 स्मशानभूमीत विद्युत दाहिनी आहे। विद्युत दाहिनीच्या स्मशानभूमींना सोलापूर महानगरपालिकेने काही कर्मचारी पुरवले आहेत। आजोबा डोप्पा हे एक शेतमजूर म्हणून काम करीत होते। ज्या शेतात काम करीत होते त्या शेतात स्मशानभूमी झाली, त्यामुळे शेतमजूर आजोबा हे स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची कामे करू लागली। आता माझी ही तिसरी पिढी या स्मशानभूमीत काम करत आहे, असे अंबादास डोप्पा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। नमस्ते, अंबादास बुमाया डोप्पा, पद्मशाली स्मशानभूमीमध्ये तिसरा पिढी चालू आहे। आजचा वडील मी अंबादास बुमाया डोप्पा कोळा इथल्या महानगरपालिकेकडनं कुठल्या प्रकारच्या मानधन सुद्धा देत नाही, पण दरमहा आम्हाला 4,000 रुपये पगार आहे। 4,000चा पगार आम्ही काम करत आहोत। आम्हाला पगारची अजून सुद्धा काही वाढ नाही। मी पगार वाढ करण्याची शासनाकडे विनंती करतो।